बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळालाय। गेल्या 40 दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा सुरू होती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केवळ तारीख पे तारीख सांगितली जात होती। अखेर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नंदनवनवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय ठरल्याची माहिती मिळते। त्यानुसार आता उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा मुहूर्त ठरलाय। चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, विखे पाटील तसेच गिरीश महाजनांची नावे निश्चित करण्यात आली आहेत। तर शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट यांची नावे चर्चेत आहेत। मात्र मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी मात्र गुलदस्त्यातच आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराआधी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर स्नेहभोजाचं आयोजन करण्यात आलंय। या स्नेहभोजनाला राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, गिरीश महाजन आणि सुरेश खाडे उपस्थित आहेत। आणि आता लाईव्ह जाऊयात प्रणाली कापसे। संपायला लागली असं म्हणायला हरकत नाही, कारण आशिष शेलार आत्ताच बाहेर पडलेला आहे। त्यामुळे हा जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे हा आता आटपत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। उद्या राज्य मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार होणार आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे ती मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागते यासाठी। खरं तर भाजपसाठी सुद्धा उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण अनेक सिनियर्सचा उद्या पत्ता कट होईल अशा पद्धतीची चर्चा होती। परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार भाजपचे जे माजी मंत्री राहिलेले आहेत त्यापैकी बहुतेकांची वर्णी ही या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जाते। चंद्रकांतदादा पाटील असो किंवा सुधीर मुनगंटीवार असो, त्याचबरोबर गिरीश महाजन असो, संजय कुटे असो, यांच्या सगळ्यांची वर्णी जी आहे ती मंत्रिपदासाठी लागणार असल्याची माहिती मिळती आहे। खाते नेमके कोणते असतील याबद्दलची चर्चा आजच्या या स्नेहभोजनाच्या दरम्यान झालेली असावी अशी माहिती मिळते। आशिष शेलार यांची वर्णी ही भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी लागण्याची चर्चा वर्तवली जाते, कारण भाजपमध्ये कायम एक पद एक व्यक्ती अशा पद्धतीची योजना असते आणि त्यामुळे जर चंद्रकांत दादा पाटील यांना मंत्रिपद दिलं जाणार असेल तर आशिष शेलार यांची वर्णी ही प्रदेशाध्यक्षपदी लागण्याची चर्चा आहे। आणि त्यामुळं आपण आत्ताच पाहतो की आशिष शेलार सुद्धा इथून गेलेले आहेत। मंगल प्रभात लोढा हे सुद्धा इथं आहे, त्यांची सुद्धा मंत्रिपदावर वर्णी लागण्याची चर्चा आहे। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे हाऊसिंगच्या संदर्भात पद त्यांना दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि त्यामुळं आज इथं स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला कुठलं खातं दिलं जाईल, त्या खात्याबद्दल कोणाची नाराजी असेल तर ती या स्नेहभोजनादरम्यान दूर केलेली गेली असावी असं आपण समजू शकतो। त्यामुळे उद्याची सकाळ ही अतिशय महत्त्वाची आहे या नवीन आलेल्या सरकारसाठी, कारण इतके दिवस झाले मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता। त्यामुळे अनेक शंका कुशंका उपस्थित केला जात होता। शिंदे गट नाराज आहे का, शिंदे गटातल्या कुठल्या लोकांची वर्णी न लागल्यामुळे ते नाराज आहेत, अशा अनेक चर्चा होत होत्या। परंतु आता या चर्चांना विराम लागेल। उद्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे, कारण जवळपास असं बोललं जाते की 15 ते 20 जण जे आहे ते उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील, त्यापेक्षा अधिकचा मंत्रिमंडळ असण्याची शक्यता नाही। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालंय। त्याचवेळी त्यांच्याकडे असलेलं प्रदेशाध्यक्षपद हे आशिष शेलारांकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली आहे। ईडी कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर पुढील 14 दिवस राऊतांचा मुक्काम तुरुंगात असणार आहे।
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायालयीन कोठडीनंतर दिलेली ही प्रतिक्रिया. संजय राऊतांना सेशन्स कोर्टानं 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता राऊतांचा पुढचा मुक्काम मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. कोर्टासमोर सुनावणी जी झाली आहे त्यामध्ये ईडीनीच कस्टडी बोली ज्युडिशियल कस्टडी देण्यात यावी, त्या प्रकारे कोर्टाने ग्राह्य धरून ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये त्यांना घेण्यात आलं आणि 22 तारखेपर्यंत ज्युडिशियल कस्टडी दिलेली आहे. आणि कोर्टाने त्यांच्या स्वास्थ्य संदर्भात जे काही त्यांची औषधे वगैरे चालू आहे, जेवण वगैरे घरचं देण्यासाठी आणि औषधं वगैरे वेळेवर त्यांना देण्यासाठी हे सगळं कोर्टाने आदेश पारित केलेले आहेत. आर्थर रोड जेलमध्ये संजय राऊत हे एकटेच नसणार आहेत. त्याआधीच राऊतांचे महाविकास आघाडीतले काही जुने सहकारी सुद्धा आर्थर रोड जेलमध्ये आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख आधीच आर्थर रोड तुरुंगात आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे मंत्री आणि राज्याचे माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्येच बंद आहेत. या दोन माजी मंत्र्यांसोबत आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतही आर्थर रोड जेलमध्ये मुक्कामी पोहोचलेत. संजय राऊत यांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाल्यानंतर त्यांचा दिनक्रम पूर्णतः बदलणार आहे. आर्थर रोड तुरुंगातल्या कैद्यांसाठी कसा दिनक्रम असतो तेही जाणून घेऊया. राऊतांचा कारागृहातला मुक्काम हा स्वतंत्र सेलमध्ये असेल. इतर कैदी आणि बंदिवान यांच्यात मिसळता येणार नाही. सकाळी 6 वाजता सूर्योदयाला दिवस सुरू होईल. यानंतर व्यायाम करायचा असला तर त्यासाठी वेळ. लागोपाठ चहा आणि नाश्ता मिळेल. सकाळी 11 वाजता जेवण, संध्याकाळी 5 वाजता जेवण. या दरम्यान काही वाचायचं असेल तर कारागृह अधीक्षकांच्या परवानगीनं वाचन करता येईल. तब्येत खराब असल्यास कारागृहातल्या डॉक्टरांकडून उपचाराची सवलत मिळेल. संजय राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या वतीनं जेलमध्ये औषधं आणि घरचं जेवण मिळण्यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती, जी मान्य करण्यात आलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे. मेडिकली त्यांना सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. त्यांना होम फूड देण्याची परमिशन दिलेलं आहे. त्यांना जे काय मदत ज्या प्रकारे करता येईल कोर्टाने दिलेलं आहे. बाकी त्यांना काही सुविधा दिलेली नाही. राजकीय सत्ता संघर्षात अनेकांना तुरुंगात घालण्याचा इशारा देणारे संजय राऊत अखेर तुरुंगात पोहोचलेत. राऊतांचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम किती दिवस राहतो, राऊतांचा तुरुंगातला अनुभव नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चिखलोली डम्पिंग ग्राउंडमुळे एकीकडे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असतानाच दुसरीकडे देशाचं भविष्य म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थी प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेत. पाहुयात या चिमुरड्यांना आणि युवा पिढीला प्रदूषणानं कशी मगरमिठी मारली येते. चिखलोली परिसरात असलेलं हे सर्वोदय विद्यालय ज्युनियर केजी पासून थेट 10वी पर्यंत शिक्षण देणारी शाळा आणि म्हणूनच या शाळेचा इथे राहणाऱ्या पालकांना मोठा आधार वाटतो. काही महिन्यांपूर्वी इथले विद्यार्थी हसत खेळत शिक्षण घ्यायचे, मात्र आता या शाळेतलं चित्र बदललंय. अभय कसरत कर. दूसरा वर्ड है जग रग. तीसरा वर्ड है शरबत जग. ध्रुवी 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 आपका ध्यान कहाँ पे है? मैं कुछ पूछ रही हूँ ध्रुवी आपको. ध्रुवी व्हाट हैपेंड? क्या हुआ? उल्टी ऐसा हो रहा है आपको? मैं मम्मी को कॉल करती हूँ, ठीक है? अच्छा लगेगा तो आना है स्कूल में. हाँ. या शाळेपासून डम्पिंग ग्राउंड अवघ्या 1 किलोमीटरवर आहे. डम्पिंग ग्राउंड मधून येणाऱ्या वासामुळे विद्यार्थी इतके त्रस्त होतात की त्यांना शाळेच्या खिडक्या बंद करून अभ्यास करावा लागतो. शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारी निर्माण झाल्यात. उलट्या होणं, मळमळणं हे त्रास तर नित्याचे झालेत. उलट्या होण्याचं प्रमाण आता इतकं वाढलंय की इथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी सुद्धा शाळेत यायला नकार दिलेला आहे. ज्या चिमुरड्यांनी कोरोना काळातही मास्क घातला नव्हता
त्या विद्यार्थ्यांना मास्क सक्ती नसताना सुद्धा मास्क वापरावा लागतोय। अभ्यास करायचा मन नाही होत, जेवण नाही जात, उलटी होते। डम्पिंग ग्राउंडमुळे डोकं दुखतं, उलटी येतात आणि टिफिन खायचं बिलकुल पण मन करत नाही। टिफिनकडे बघितलं की असं उलटी केल्यासारखं होतं, कारण की ना त्याच्यामुळे खूप वास येतं आणि आम्ही इकडे सफोकेटेड जागेवरती बसतो आणि आम्हाला स्टडी करायला पण जमत नाही म्हणून त्याच्यामुळे मग आम्हाला विंडो क्लोज ठेवायला वाटतं आणि खूप गरम वाफ येतं इकडून। इथून खूप वास येतो, शाळेच्या खिडक्या वगैरे बंद कराव्या लागतात, खिडक्या बंद केल्या तरी मास्क लावून बसावं लागतं। स्मेल इतका येतो की आम्ही क्लासमध्ये बसायचं नाही वाटत, खाली उतरायचं नाही वाटत शाळेतून आणि घरातून पण निघताना मास्क घातल्याशिवाय निघू नाही शकत आम्ही। सारखी आजारी पडतात, पाणी पण खूप अस्वच्छ असल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो। या डम्पिंग ग्राउंडचा परिणाम शाळेच्या कामकाजावर सुद्धा झालाय। अनेक पालकांनी या भागातून बस्तान हलवल्यामुळे शाळेतली विद्यार्थी संख्याही रोडावलेली आहे। ड्यू टू डंपिंग मेरा एडमिशन बहुत सारा लॉस्ट हो गया है। ऑलमोस्ट अभी 100 में से 40% ओनली एडमिशन आई गॉट द न्यू वन। दिस ईयर आई थिंक ऑलमोस्ट 50 स्टूडेंट्स हैव टेकन द एलसी एंड दे हैव शिफ्टेड फ्रॉम द सरोजनगर एंड दिस एरिया सराउंडिंग। डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या त्रासात तर भर पडलीच आहे, पण वारंवार उद्भवणाऱ्या आजारांमुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होऊ लागलंय। याची जबाबदारी नगरपालिका प्रशासन घेणार का, असा संतप्त सवाल विद्यार्थी आणि पालक आता विचारू लागलेत। विद्यार्थी शाळेत जातो ते शिकण्यासाठी, मोठं होण्यासाठी, मात्र चिखलोलीच्या शाळेमध्ये येऊन सुद्धा विद्यार्थी आजारी पडतायत, त्यांचं नुकसान होतंय। त्यामुळे इथल्या संतप्त विद्यार्थ्यांनी अंबरनाथ नगरपालिकेला हाच सवाल विचारलाय की जर तुमच्या डम्पिंग ग्राउंडमुळे आम्ही आजारी पडत असू तर आमच्या आरोग्याची आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? अंबरनाथहून कॅमेरा पर्सन रमेश भटसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत। अंबरनाथच्या चिखलोली परिसरात असलेलं डम्पिंग ग्राउंड नागरिकांसाठी डोकेदुखी ठरताना दिसतंय। निसर्गरम्य ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या बाजूलाच डम्पिंग ग्राउंड आल्यानं मोठा हिरमोड झालाय। नागरिकांनी डम्पिंग त्वरित हटवण्याची मागणी केली असली तरी सुद्धा विकासकांनी या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केलाय। पाहुयात एक रिपोर्ट। आता माझा मुलगा आणि मी इथे डिस्चार्ज घेऊन आलोय खरं, पण मला सांगता येत नाही की आम्हाला डबल टायफॉइड होईल की नाही। तर आम्ही चौघही आजारी पडलोय। माझ्या घरातले सर्वजण आजारी पडलेले। मला वास सहन होत नाही। कोणाला टायफॉइड होते, कोणाला कावीळ होते, कोणाला पोटदुखी होते। कारण आमच्या घरी आता सगळ्यांना बरं नाही आहे, पाण्यामध्ये आम्हाला नुसतं वास येतोय। ऐकलात हा आक्रोश? या आक्रोशाचं कारण आहे चिखलोली परिसरातलं नवं डम्पिंग ग्राउंड। चिखलोली परिसराला निसर्गाचं वरदान लाभलंय। अशा या सुंदर ठिकाणी घर घेणं कोणाला नाही आवडणार? अनेकांनी या ठिकाणी घरं घेतली खरी, मात्र त्यांची मोठी फसवणूक झाली आहे। जेव्हा घर खरेदी करतात त्यांना माहीत नसतं की इथे डम्पिंग ग्राउंड आहे किंवा त्याची अशी काही परिस्थिती आहे, तर बिल्डरनी त्यांना एक तर स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं, किंवा जे आपण म्हणालात की बिल्डरवर प्रशासन काही कारवाई करणार असेल तर ते नक्कीच त्यांच्या जे काही अधिकारात आहेत ते करतील। पण बिल्डरची ही जबाबदारी होती की लोकांना सांगणं की आमच्या बाजूला जी आहे, आम्ही जिथे बिल्डिंग बांधतोय त्याच्या बाजूला जे आहे कचरा डेपोचं आरक्षण आहे। तर हे बिल्डरांकडून जी फसवणूक झालेली आहे त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत की लोकांना तुम्ही सांगितलं नाही, लोकांना तुम्ही भ्रमित ठेवलं आणि लोक जे आपले कष्टाचे पैसे घेऊन घर घेत असतात आणि अशा ठिकाणी नक्कीच लोकांना घर घेणं आवडत नसेल, पण अशाही परिस्थितीमध्ये त्याही लोकांना आम्ही कुठे सोडणार नाही आहोत। स्थानिक नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केलेली होती। यानंतर हरित लवादाच्या अधिकाऱ्यांनी डम्पिंग ग्राउंडला भेट देत प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेतल्याची माहिती प्रांत अधिकाऱ्यांनी दिली आहे। सर्व तक्रारीच्या अनुषंगाने त्याची दखल घेतली आणि पाहणी करून तो जो अहवाल आहे तो जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला आम्ही पाठवणार आहोत। त्या अनुषंगाने अहवाल त्या ठिकाणी पाठवताच ग्रीन ट्रिब्युनल आपला जो काही निर्णय आहे तो त्यामध्ये देणार आहे आणि तो निर्णय जो आहे तो सर्वांना बंधनकारक असेल। मुळातच चिखलोली परिसरात असलेलं डम्पिंग ग्राउंड हे तात्पुरत्या स्वरूपाचं असल्याची माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी दिलेली आहे। पण नागरिकांना मी इतकं आश्वासन देतो की आपल्याला
हा जो त्रास होतो आहे हा टेम्पररी आहे, आपल्यासाठीच आम्ही प्रोजेक्ट करतो आहे, या शहरासाठीच आम्ही प्रोजेक्ट करतो आहे. हा जर प्रोजेक्ट चांगला झाला तर महाराष्ट्राला याचा फायदा होईल. तात्पुरतं डम्पिंग ग्राउंड येत्या वर्षभरात हटवून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांकरता संयुक्त कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. मी आपल्याला सांगू शकतो की हे तात्पुरतं आहे. हा जर कायमस्वरूपी असता तर आम्ही इथे खर्च केला असता. तरी सुद्धा नागरिकांना आता त्रास होऊ नये, नागरिकांना इमर्जन्सी इफेक्ट मिळावा यासाठी लेचेट मॅनेजमेंट, माती टाकणे आणि दुर्गंधी नाशकाची औषधं फवारणे ह्या उपाययोजना आपण केलेल्या आहोत आणि करत राहू. डम्पिंग ग्राउंडच्या त्रासामुळे इथल्या गृहप्रकल्पांना घरघर लागली आहे. अनेकांनी तर इथून घर सोडून जाणं पसंत केलंय. घर जिथे माणसं एकत्र असतात आणि सुख नांदतं. मात्र दुर्दैवाने चिखलोलीतल्या घरांमध्ये सध्या तरी आजारपण राहताना दिसतंय. डम्पिंग ग्राउंडच्या भीतीमुळे इथल्या नातेवाईकांनी रहिवाशांकडे यायला नकार दिलेला आहे आणि जर कोणी निमंत्रण दिलंच तर नातेवाईक त्यांच्या निमंत्रणावरती बहिष्कार घालताना दिसत आहेत. त्यामुळे आता या लोकांना हीच भीती आहे की आपल्या घरावरचा हा अघोषित नातेवाईकांचा बहिष्कार संपणार कधी आणि आपण मोकळा श्वास घेणार कधी. कॅमेरा पर्सन रमेश भटसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत. आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेले 2 दिवस मुसळधार पावसानं धुमशान घातलाय. मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान खात्यानं राज्यातील काही भागात ऑरेंज तर काही भागात येलो अलर्ट दिलाय. पाहुयात राज्यात कुठे ऑरेंज आणि येलो अलर्ट आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर. आता पाहूया येलो अलर्ट कुठे कुठे दिलेला आहे. पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. महामुंबईमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत असल्याच्या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. या निमित्तानं शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भातास धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. त्यातून नदी पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्या पाण्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कलर्स मराठीवरील योग योगेश्वर जयशंकर मालिकेतील कलाकार आरुष बेडेकर, उमा ऋषिकेश आणि अतुल आगलावे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीच्या सोहळ्यात आणि रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासह सूरनवा ध्यासनवा कार्यक्रमातील मयुरी आणि मालविका देखील सहभागी झाल्या होत्या. सर्वात पहिले मी सांगेन की इथली जी भक्त मंडळी आहे, म्हणजे महाराजांची जितकी पण भक्त मंडळी आहे, ती इतकं प्रेम ते देतात प्रत्येक माणसाला. खाली जर आम्ही गेलो तर प्रत्येक माणूस मला कडेवर घेतो, एवढं प्रेम करतायत सगळे माणसं. आणि हीच खरी महाराजांची कृपा म्हणावी. मी आज तिथे बराच वेळ होतो. महाराजांच्या काय म्हणू पादुका आहेत तिथे, त्यांच्यावर आम्ही नतमस्तक झालो आणि आता हीच एनर्जी शूटिंगला घेऊन जाणार आहोत. म्हणजे जास्तीत जास्त छान प्रकारे महाराजांचेच विचार आणि कार्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. या होत्या दिवसभरातल्या बातम्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.